गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आज आपण पाहणार आहोत मनुष्याच्या नशिबामध्ये गरिबी काय येते। संपूर्ण व्यवस्थित आहे, संपूर्ण भक्ती मार्ग करतो, भगवंतावर विश्वास भरपूर ठेवतो, म्हणजे अनेक व्रत वैकल्य उपवास सर्व काही करून त्याच्या जीवनामध्ये तो गरीबच राहतो। असं होतं काय बरं? बघा, ज्यांनी कोणी सांगितलं ना ते सुद्धा तो उपाय करतो, पण तरीसुद्धा त्याच्या आयुष्यातील गरिबी हटत नाही। असं का होतं बरं? म्हणजे बघा, आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे ना, गोमातेला मातेचा दर्जा आहे ना, तो म्हणजे आईचा दर्जा दिलेला आहे। म्हणजे गोमातेनं सांगितलेलं आहे ना की माणूस गरीब का राहतो, अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळं मनुष्याला गरिबी भोगावी लागते। गोमातेला 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे ना। जेव्हा देवता आणि असुर यांमध्ये समुद्र मंथन झालं होतं ना, तेव्हा अन्य रत्नांसोबत समुद्र मंथनातून गोमातेची उत्पत्ती सुद्धा झाली होती। आणि गोमातेला मानव जातीच्या उद्धारासाठी या कलियुगामध्ये पाठवलं गेलेलं आहे ना। म्हणजे आजचं जे निरूपण आहे ना ते मनुष्यानं, म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये नक्की गरिबी काय येते, मनुष्य पैशाने श्रीमंत का होत नाही। म्हणजे तुम्ही जीवनामध्ये गरीब मुळीच राहणार नाही जर तुम्ही हे निरूपण ध्यान देऊन नीट ऐकलं तर प्रत्येक शब्दानं शब्द आहे ना तुमच्या श्रीमंतीची उणीव भासून टाकणार आहे। बघा, आपण या निरूपणास सुरुवात करूया। बघा, एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होती। तो शेतकरी खूप गरीब होता ना, त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणामध्ये कमी होती। त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती राहिली। काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोनं खूपच सुंदर अशा पुत्राला जन्म दिला। परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोचा देहांत झाला, म्हणजे त्याच्या बायकोचा मृत्यू झाला। आता शेतकऱ्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता ना। आधीच तो शेतकरी गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी, त्याच्या पालनपोषणाची काळजी सुद्धा शेतकऱ्याच्या अंगावरच आली होती ना। बायको नसल्यामुळं त्याला खूपच त्रास होऊ लागला होता। बघा, आपली बायको आहे ना, एक दिवस सुद्धा माहेरी गेली ना तर आपल्याला घरामध्ये करमत नाही। कारण जेव्हा आपण पैसा कमवण्यासाठी बाहेर जातो ना तर घरामध्ये 24 तास असणारी आपली पत्नी, घराचं नंदनवन करणारी तीच लक्ष्मीच असते ना। जर ती लक्ष्मी खुश असेल ना तर सर्व काही होतं। आणि या मनुष्याच्या बाबतीमध्ये काय घडलं बरं? नवे तर त्याची पत्नी मृत्यू पावली आणि त्या छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असे, परंतु त्या शेतकऱ्याकडं दुधाचा कोणताही साधन नव्हते ना। त्या बाळाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्याकडं गाय सुद्धा नव्हती की तिचं दूध पाजून तो बाळाचं पालनपोषण करू शकेल। मुलगा भुकेने जोरामध्ये रडायचा आणि तेव्हा तो शेतकरी तांदूळ भिजवायचा आणि त्याचा पाणी काढून बाळाला पाजायचा, परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती, त्याला दूध तर हवंच होतं ना। अशा प्रकारे 2 दिवस निघून जातात आणि एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो, हे मित्रा, आमच्या नगराजवळ एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो आणि त्यांच्याकडे एक गाय आहे।
तू त्याच महात्म्यांकडे जा आणि त्या महात्म्यांकडं त्यांची ती गाय देण्याची विनंती कर. मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्याची गाय नक्कीच देईल. तेव्हा तो शेतकरी मित्र त्या मित्राचं बोलणं ऐकून पुढच्याच दिवशी त्या महात्म्याला भेटण्यासाठी जायचं निश्चय करतो. शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्या एका महिलेकडे सोपून महात्म्याला भेटण्यासाठी निघतो. बघा, आता तुम्ही या गोष्टीकडे जाऊ नका. आपण पाहत होतो की मनुष्याच्या आयुष्यामध्ये गरिबी का येते. बघा, आता तो शेतकरी आहे ना, बघा तिकडे तो चालतच असतो. अखेर चालता चालता तो महात्म्याच्या झोपडीजवळ पोचतो ना, आणि त्या महात्म्याच्या झोपडीत जाऊन शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, माझ्या पत्नीने एका बाळकाला जन्म दिला आहे, परंतु त्या बाळकाचे दुर्दैव एवढे आहेत ना की जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून निघून गेली. आता तो माझा बाळक भुकेमुळे व्याकुळ झाला आहे. त्याला आवश्यक असणारं दूध कुठून द्यावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. त्यामुळं मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे. कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी, ज्यामुळं गायीच्या दुधामुळं माझ्या बाळकाची भूक शांत होईल. तेव्हा तो महात्मा म्हणतो, हे शेतकरी, मी तुला ही नक्कीच गाय देईन. तुझ्यावर ज्या प्रकारे संकट आलं आहे ना तुझ्या बाळकाची, आणि तुझी जी अवस्था होत आहे ना ते मी पूर्णपणे समजू शकतो. मी ही गाय तुला नक्कीच देईल, परंतु माझी एक अट आहे. जेव्हा तू या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील ना, तेव्हा हिची पूर्ण काळजी तू घ्यायची. तिच्या खाण्यापिण्याची, स्वच्छतेची सर्व काळजी तू घ्यायची. वेळच्या वेळी तिला चारा पाणी दे, आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदर गायीला एक भाकरी अवश्य खायला दे. कारण ज्या घरामध्ये गोमाता जाते ना तिथे रिद्धी सिद्धीचे दाता आणि भाग्याचे विधाता सुद्धा पोचतात ना. या गायीला तुझ्या घरी नेल्यानंतर तू गायीची नेहमी सेवा कर. स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज या गायीला एक भाकरी तू अवश्य खायला दे, आणि तिच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी तू घे. तू जर असं नित्यनेमाने केलंस ना तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता राहणार नाही. माझी एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल ना तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल, परंतु तेव्हा तू या गायीला सोडून देऊ नकोस. जर असं केलंस ना तर पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील. मी जे काही सांगितलं आहे ना ते व्यवस्थितपणे लक्षात ठेव. यामध्ये कोणतीच चूक तू करू नकोस. शेतकरी म्हणाला, हे महात्मा, तुम्ही जे काही म्हणाला आहात ना ते मला व्यवस्थित समजलेलं आहे. मी या सर्व गोष्टींची काळजी घेईल. तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला या गायीच्या बदल्यामध्ये किती शुल्क हवे आहे बरं. तेव्हा तो महात्मा म्हणाला, मला तुझ्याकडून कोणतंही शुल्क नको. मी तुला ही गाय भेट म्हणून देत आहे. मी तुझ्याकडून शुल्क घेऊ काय करणार नाही. मी एक संन्यासी आहे ना, मला धन दौलतीचा लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही. तुझ्याकडून मी धन देऊन काय करणार बरं. महात्म्याचं बोलणं ऐकून शेतकरी महात्म्याला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो. त्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गाईचं दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाजतो. अशाच प्रकारे शेतकरी त्या गायीची रोजच्या रोज नित्यनेमाने सेवा करू लागला. खूप मेहनतीनं तो गायीची सेवा करायचा. गायीची आंघोळ करणं, सकाळी उठल्यावर स्वतः भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी खायला देणं, हे सर्व कार्य आहे ना तो नित्यनेमाने करू लागला होता. आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला होता ना, सोबतच शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत चालली होती. तो दिवसागणिक श्रीमंत होत चालला होता आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याचं जीवन आता अधिक सुखी बनलं होतं. शेतकऱ्यानं आता त्याच्या घरामध्ये नोकरसुद्धा ठेवले होते. त्याला जर कुठे बाहेर जायचं असेल ना तर गायीची पूर्ण जिम्मेदारी तो नोकरांवर सोपवायचा. नोकरांना तो सांगायचा
की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची. असं म्हटल्यानंतर तो शेतकरी त्याच्या कामासाठी तो निघून जायचा आणि परत आल्यानंतर पुन्हा गोमातेच्या सेवेमध्ये लागायचा. काही दिवसानंतर एके दिवशी गोमातेने दूध दिलं नाही. तेव्हा त्या शेतकऱ्यानं विचार केला की काहीतरी कारण असेल की ज्यामुळं गोमातेनं आज दूध दिलं नाही, परंतु गायीनं पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिलं नाही. आणि अशा प्रकारे गायीनं दूध देणं बंद केलं. गायीनं दूध देणं बंद केल्यामुळं शेतकऱ्याचा गायीकडे लक्ष कमी होऊ लागलं. आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता. पूर्वी तर शेतकरी गायीकडे नित्यनेमाने यायचा ना, तिची आंघोळ करायचा, तिला चारा पाणी खायला द्यायचा. परंतु आता हळूहळू त्यानं गायीकडं पाहणं सुद्धा बंद केलं होतं. बघा, आपल्यासुद्धा जीवनामध्ये तसंच असतं ना. आपल्याला कुणाकडून काही मिळत नसेल ना, म्हणजे समोरच्याचा आपल्याला काहीच उपयोग नसेल, तर आपण त्याच्याशी बोलणं कमी करतो ना, त्याच्याशी आपलं नातं कमी करतो. हा मनुष्य तसाच करतो ना. हा मनुष्यच तसा आहे. बघा, त्या गायीनं काही खाल्लं आहे की नाही, त्याची स्वच्छता झाली आहे की नाही, या गोष्टीची आता शेतकऱ्याला काही चिंता नव्हती. आणि शेतकऱ्याच्या अशा या वागण्यामुळं आता ती गाय खूप कमजोर होऊ लागली होती. आता त्या शेतकऱ्यानं गायीला भाकरी देणंसुद्धा बंद केलं होतं. यापूर्वी तो भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी अवश्य द्यायचा, परंतु आता गायीला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता. आता त्यानं गायीचं शेण साफ करणंसुद्धा बंद केलं होतं. आणि त्यामुळं गायीच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळं तिथे आता किडे तयार होऊ लागले होते. आणि गोमातेची राहण्याची जागा आता खूपच घाणेरडी झाली होती. त्याचबरोबर भुकेने ताणीने व्याकुळ गाय आता खूपच दुबळी झाली होती ना. एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो. आणि गायीला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि निघून जंगलामध्ये सोडून देतो. गायीला सोडून जेव्हा शेतकरी घरी पोचतो ना, तेव्हा तो पाहतो तर त्याचा मुलगा आजारी पडलेला होता. ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो. वैद्याला म्हणतो, हे वैद्यराज, माझ्या पुत्राला तुम्ही बरे करा. तुम्हाला जेवढं धन हवं आहे ना, तेवढं मी तुम्हाला देईल. वैद्यानं म्हटलं ठीक आहे आणि उपचार करायला सुरुवात केली. परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच बदल दिसत नव्हता. धनाची आवश्यकता आहे. या नगरामध्ये या बाळकाला बरं केलं जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नगरामध्ये जावं लागेल. आणि दुसऱ्या नगरात गेल्यावर आपलं खूप जास्त धन खर्च होईल. शेतकरी म्हणाला, माझ्याकडे जेवढं काही धन होतं ना, ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावलं आहे. आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलं आहे. शेतकऱ्यानं त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं. शेतकऱ्यानं घर विकून जे काही पैसे त्याला मिळाले ना, त्यातून त्यांनी त्याच्या मुलाचा उपचार केला. आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो ना. जेव्हा शेतकरी त्याच्या परत नगरामध्ये पोचतो ना, तेव्हा त्याचं घर आता त्याचं राहिलेलं नसतं. तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीमध्ये जातो आणि तिथे जाऊन तो रडू लागतो. शेतकरी विचार करू लागतो ना, हे सर्व माझ्या चुकीमुळं घडलं आहे. महात्मा मला जे काही बोलले होते ना, त्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं. गोमातेवर मी अत्याचार केले. तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था मी केली नाही. तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही. आणि यामुळं माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे. हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा त्याच्या गायीला शोधण्यासाठी जंगलामध्ये निघतो. जंगलात काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडते. गायीजवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या चरणामध्ये पडतो आणि गायीची माफी मागू लागतो आणि विनंती करू लागतो ना. तो म्हणू लागतो, हे गोमाता, मी तुझा अपराधी आहे. मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही.
मी तुला उपाशी ठेवलं, तुझी काळजी घेतली नाही, तुझी स्वच्छता केली नाही. माझ्या चुकीमुळं तू अशक्त आणि दुबळी झाली आहेस ना. हे गोमाता, तू मला माफ कर आणि तू माझ्यासोबत चल. तेव्हा गोमाता म्हणाली, हे शेतकरी, जर हीच गोष्ट आहे ना, तर तू माझ्या या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेव. मी तुला अशा 3 गोष्टी सांगणार आहे ना, ज्या तू अंमलात आणल्यास तर तुझ्या जीवनात कधीच धनाची कमतरता तुला भासणार नाही आणि तू तुझ्या जीवनामध्ये नेहमीच प्रगती करशील. पहिली गोष्ट म्हणजे कधीच तुझ्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस. कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करतो ना, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये कधी सुखी राहत नाही. तो नेहमी दुःखीच राहतो ना. आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो, तो आयुष्यामध्ये नेहमी उपाशी राहत असतो. त्याचं पोट कधी भरत नाही. आता दुसरी गोष्ट, स्वतःच्या धनावर, बुद्धीवर आणि स्वतःवर कधीच गर्व करू नकोस. स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात ना, आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचं कारण बनतात. हे शेतकरी, वेळ कधीही सारखीच नसते. वेळ नेहमी बदलत असते ना. तू स्वतःवर आणि तुझ्या धनावर गर्व करतोस, हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे. कारण उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही. वेळ सर्वात शक्तिशाली आहे ना, आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नकोस. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नकोस. आपल्या घरात जर हे आपले मातापिता असतील ना, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तींचा सल्ला घेत असू ना, तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही. परका माणूस कधीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही. तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडे जास्त लक्ष देईल ना. आणि म्हणूनच तुमच्या घरातील व्यक्तींकडं कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या. मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी जर तुझ्या जीवनामध्ये अंमलात आणल्यास ना, तर तुझ्या जीवनात नक्कीच प्रगती करशील. शेतकऱ्यानं गोमातेचं सर्व म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला, हे माते, मी तुझं सर्व म्हणणं ऐकलं, परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत चला. तेव्हा गोमातेनं त्या शेतकऱ्याला माफ केलं आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी निघून गेली ना. आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला होता. शेतकऱ्याच्या सेवेमुळं गोमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवससुद्धा आता बदलू लागले होते. आता त्याचं घर अन्नधान्यानं भरू लागलं होतं. शेतकरी पुन्हा धनवान बनला होता. म्हणजे या कथेचं तात्पर्य काय बरं? आपण पाहिलं ना की गोमातेचा अनादर केल्यानं किती मोठा पाप लागतो बरं. असं म्हणतात ना की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो, त्याच्या घरात कधीच बरकत येत नाही. तो विचार करतो की मी गोमातेला खूप चारा पाणी देतोय, तरीसुद्धा मी गरीब का राहतोय. तर शास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे ना की गोमातेला 33 कोटी देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. गोमाता एका देवीचं रूप आहे ना, म्हणून गोमातेचा कधीही अपमान करू नका. गोमातेला कधी उष्ट अन्न खायला देऊ नका. काही लोक सर्रासही चूक करताना आपण पाहिलं असेल ना की सकाळ संध्याकाळ जे शिल्लक राहिलेलं जेवण असतं ते एकत्र ठेवतात आणि ते उष्ट अन्न गोमातेच्या चाऱ्यामध्ये मिक्स करून गोमातेला खायला देतात ना. तर असं करणं पूर्ण चुकीचं आहे. आपण आपलं उष्ट अन्न कधीच गोमातेला खायला दिलं नाही पाहिजे. जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य नेम कर्म करून स्नान करून गोमातेचं चरण स्पर्श करून गोमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो ना, त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. सुख समृद्धी त्याच्या घरामध्ये नेहमी टिकून राहते. म्हणजेच बघा, आता हे कलियुग आहे ना,
आपल्या घरामध्ये गाय सापडणं हे मुश्किलच आहे ना. त्यावेळचा तो काळ होता. प्रत्येक घरामध्ये गुरंढोरं असायची आणि तेव्हा हे सर्व शक्य होतं ना. पण समर्थांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे बरं? मनुष्याच्या जीवनातील गरिबी एकच गोष्टीनं जातं, दुसऱ्याला फसवू नका, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. हे चक्र आहे ना, हे कर्मचक्र आहे ना, ते कधीच कुणाला सोडत नाही. त्या कर्मचक्रानं भगवंताला सुद्धा सोडलं नाही. तर आपण तर मनुष्य आहेत ना, म्हणून विचार करा, भगवंताची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण घ्या आणि कर्माला महत्त्व द्या. कर्म आहेत ना, एक दिवस तुम्हाला श्रीमंत बनवतील. बाकी दुसरं काहीच करू नका. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी व्हा, दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद माना. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.